अमरदादा, काय सांगाल की आपण निवडणुकीमध्ये पराभूत नंतर झाल्यानंतर आपण बघायला गेलं तर विरोधकांनी असं प्रश्न मांडलेला की अमर मात्रे आमची बदनामी करतो की पेट्या बदलण्यात आल्या. या संदर्भात आपलं काय मत आहे? मला वाटतं मी सांगितलं तुम्हाला की पहिला उमेदवार असेल किंवा माझी पत्नी की जी आम्हाला ज्यावेळी समजलं की बाबा आपला काही मताने पराभव झालाय, आम्ही कुठल्याही मीडियाला स्टेटमेंट न देता गाडीत बसून घरी आलो. प्रत्येक जो हरतो उमेदवार तो बाईट देतो, बोलतो. आम्ही कोणाशीही बोललो नाही. डायरेक्ट घरी आलो. त्याची मुलं, हा जो त्यांचा आरोप आहे की मी सांगितलं का पेट्या बदलवल्या, तर मला वाटतं त्यांच्या मनात थोडी शंका-बिंका आहे किंवा तेच अगोदर आवाज बसले होते त्यासाठी बसले होते की काय? तो प्रश्न त्यांनाच विचारायला बरं असेल. कारण मी बोललो नाही, पण त्यांच्या मनात येतोय. तर मला वाटतं त्यांनीच बदलवलेले असतील अचानक, म्हणून त्यांच्या मनात येतोय की असं आम्हाला मात्र कुठे बोललेल-बिलेल म्हणून अगोदरच त्यांनी स्टेटमेंट दिली असेल. बाकी आम्ही कुठली स्टेटमेंट त्यावेळेस दिलेली नव्हती. बघायला गेलं की ते म्हणतायत की निवडणूक आयोगावरती आपण प्रश्न मांडलेला आहे की निवडणूक आयोगाने ह्या पेट्या बदली केलेल्या आहेत. सुशिक्षित माणसं असताना आपण असा आरोप करत आहेत. या मी संदर्भात काय? तेच बोलतो की मी कुठल्याही मीडियासमोर ही स्टेटमेंट दिलेली नाही आणि निवडणूक आयोगाबद्दलची एक खंत मात्र आम्हाला 100% आहे मला. कारण मी 2 वेळेला आमदारकीचं इलेक्शन असेल, जिल्हा परिषद इलेक्शन असेल, मी स्वतः प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. माझ्याकडं प्रतिनिधीचं कार्ड होता. जो कार्ड व्होटिंग जोपर्यंत मोजणी होती तोपर्यंत व्हॅलिड होता आणि मला आजपर्यंत कधी असं आढळण्यात आलं नव्हतं की लिस्टमध्ये नाव नाही तुमचं वगैरे समथिंग. आणि माझ्या साईंनी जे कार्ड तयार झाले, त्या 24 कार्ड धारकांना आतमध्ये घेण्यात आले आणि इलेक्शनमध्ये उभ्या असणाऱ्या माझ्या पत्नीचा सुनंदा अंबर म्हात्रे यांचा मी प्रतिनिधी आणि त्याचा कार्ड असतानाही मला पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी आतमध्ये काउंटिंगला घेतला नाही. याबद्दल खंत मात्र 100% आहे. याच अनुषंगाने आपला पराभव झालाय का? नाही, नाही. पराभव म्हणजे तुम्ही बोलाल ना, तर माझा पराभव काही निकिता निलेश खारकर या मॅडमनी निलेश खारकरवर केलेलाच नाही. कारण विषय असा आहे, की ज्यावेळेला त्यांचा पराभव समोर दिसत होता, त्यावेळेला ते स्वतः लहान मुलासारखे रडगाणी गावात शेटकडे गेले असते 100% आणि त्याच्यामुळे शेठ जयंत म्हात्रे साहेब, आमदार साहेब पूर्ण त्यांच्या टीम वर्किंगला लागल्या आणि मी आजपर्यंत प्रशांतताच्या इलेक्शनला, प्रीतमदाच्या इलेक्शनला या दोन्ही मोठ्या नेत्यांना काही बघितलं नव्हतं. ते स्वतः ज्यावेळी फिरायला लागले, मीटिंग घ्यायला लागले, मॅरेथॉन मीटिंग घ्यायला लागले रात्री दिवसभर अशा. आणि शेठही बोलले, की बाबा आता जी लढाई आहे, ती निलेशची नाही आहे किंवा दुसऱ्या कोणाची नाही, तर अमरनाथ विरुद्ध रामशेठ ठाकूर अशी लढाई झालेली आहे. अशी ज्यावेळी आम्हाला गोष्ट कळाली, मीटिंगमध्ये अशी जी गोष्ट झाली, इमोशनली त्यांची हाक होती साहेबांची, रामशेठ ठाकूर साहेबांची. तर त्याच वेळी त्यांनीच त्यांना समजलं होतं, की निलेश खारकर लढाईची काबिलच नाहीये. म्हणून त्यांनी स्वतःहून मैदानात उतरले. नाहीतर मला सांगा ना, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, नगराध्यक्ष जयंत म्हात्रे साहेब, आमदार साहेब आणि कमळ चिन्ह या 2 गोष्टी आमच्याकडे नव्हत्या, त्याच्याकडे होत्या. या 2 गोष्टी जर बाजूला केल्या असत्या, तर त्याचा पराभव किती मतांनी केला असता ना, तो त्यालाही माहीत आहे आणि वरिष्ठांना माहिती आहे, म्हणून वरिष्ठांना इलेक्शनमध्ये आमच्या विरुद्ध उतरावे लागलं. बघायला गेलं तर आपला आपल्याला हरवण्यासाठी 2 दिग्गज नेते या स्कूटीवरती या ठिकाणी फिरत होते. आपला पराभव करण्यासाठी. या संदर्भात काय? नाही, ऍक्च्युली कसं आहे आता, या मतदारसंघाचा अभ्यास केला तर आजपर्यंत मला वाटते जेवढ्या जिल्हा परिषद झाल्या इलेक्शन, त्याच्यामध्ये एक विजयाचा गुलाल पडावा ही लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांची इच्छा होती आणि त्या इच्छेपोटी आणि नाकर्ता उमेदवार दिले गेल्याची खंतही तेवढीच मनात होती आणि हा उमेदवार अमर म्हात्रे सुनंदा अमर म्हात्रे यांना हरवूच शकत नाही ही त्यांच्या मनातली विश्वास होता आणि त्यामुळं माजी खासदार साहेबांना उतरावं लागलं. माजी नगराध्यक्ष साहेबांना उतरावं लागलं, आमदार साहेबांना उतरावं लागलं आणि पूर्ण टीम उतरून आमचा पराभव केला. आम्ही सांगतो ना का आम्ही उमेदवाराशी हरलोच नाही. आम्ही हरलो चिन्हावर, आम्ही हरलो माजी खासदार साहेबांबरोबर, आम्ही हरलो माजी नगराध्यक्ष साहेबांबरोबर, आम्ही हरलो आमदार साहेबांबरोबर. आम्ही उमेदवारांच्या बरोबर हरलोच नाही. कारण मी आता त्यांना सांगतो, मी जर त्यांना वाटत असेल की त्यांनी आम्हाला पराभूत केलंय,
कोणी सौ निकिता निलेश खारकर मॅडम जर आम्हाला पराभव केलाय, तर निलेश खारकर यांना माझं ओपन चॅलेंज आहे. येणाऱ्या काळातील इलेक्शनमध्ये चिन्ह न घेता त्याने आमच्यासमोर लढावं आणि मग किती पैशांचा महापूर आणा, मग आम्ही आमच्या कामाच्या जोरावर विजय संपादन करूच करू याचा विश्वास तर आहेच. पण त्याचबरोबर आम्हाला बऱ्याच वेळेला याच्यामध्ये काय झालं साहेब, की 27 तारखेला आम्हाला चिन्ह आलं संध्याकाळी. 28 तारखेला रात्री आमचं पॅम्पलेट आलं. 29 तारखेपासून एक 6 दिवस, कंप्लीट 6 दिवस फक्त आमच्याकडे होतं चिन्ह पोहोचवणं. 25,000 आज मतदार सोसायटीमधले होते. 35% मला तिथं नुकसान झालं. 35% मागावता सोसायटीमध्ये. त्याचं कारण फक्त चिन्ह होतं आणि बाकी जे काही गावागावामध्ये जो मतदान थोडाफार कमी झाला आम्हाला, तर सर्व गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तो निव्वळ आणि निव्वळ माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या दबावापोटी, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे साहेबांच्या दबावापोटी आणि आमदार साहेबांच्या दबावापोटी या गोष्टींमुळेच आमचा पराभव झालेला आहे. निलेश खारकरशी आम्ही हरलेलोच नाही. बघायला गेलं तर आपण स्वतः भाजपमध्ये असतात आता निवडणुकीमध्ये, तर मोठ्या नेत्यांना प्रचारासाठी यायला लागलं असतं का? मी ज्यावेळी विभागीय अध्यक्ष म्हणून काम केलं, त्यावेळेला जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, ते ऑफिसला येऊन ऑफिस टू ऑफिस व्हिजिट द्यायचे. आजपर्यंत कधी ग्राउंड लेव्हलला उतरवायची त्यांना मी कधी पाली आणून दिली नाही. कारण मी माझा स्वतःचा जो दायरा होता काम करण्याचा, तो सर्व लोकांना माहीत होता आणि ते विश्वासावर लोक मतं टाकत होती. आणि आजही त्यांना विश्वास होता, की अमर म्हात्रे जर निवडून आला त्यांची पत्नी, तर लोकांची कामं करेल. तो कधी पक्षपात करत नाही. पण तुम्हाला पुन्हा सांगतो, की या इलेक्शनमध्ये पराभव फक्त आणि फक्त लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे साहेब, आमदार साहेब आणि कमल हा चिन्ह या 2 गोष्टींमुळे आमचा पराभव झालेला आहे. निलेश खारकर बरोबर आमचा पराभव झालेला नाही आणि आम्ही त्यांना आता पुन्हा सांगतो ओपन चॅलेंज देतो. येणाऱ्या काळातील इलेक्शनमध्ये त्यांनी या 2 गोष्टी बाजूला ठेवून इलेक्शनमध्ये उभे राहा. आता तर त्यांची मिसेस जिल्हाबाई सदस्य आहे. त्यांच्याबरोबर पंचायत समितीचा पूर्ण पॅनल आहे. तरी मी त्यांना ओपन चॅलेंज देतो. येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांच्या पुढे राहू आणि एवढंही सांगतो, की आम्ही पराभूत झाल्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं, की उमेदवार किंवा त्यांच्या घरातले लोक 10-10 दिवस, 20 दिवस बाहेर निघत नाही टेन्शनमध्ये. पण मी दुसऱ्या दिवशी साहेब सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर बातचीत केली पेट्रोल पंप संदर्भात. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी काल पण सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट केल्या. रायगड जिल्हा परिषद शाळा बामणनुंगरीची व्हिजिट केली. रायगड जिल्हा परिषद शाळा मोराची व्हिजिट केली. मोरामध्ये काही पेपरवर्क कमी आहेत. त्या संदर्भात आम्ही प्राध्यापक आणि टीचर बरोबर बातचीत केली. बामणुंगरीचे पेपर तयार झाले सर्व. ते टेंडर कसं काढता येईल लवकर, मुलांची सुविधा कशा होईल आणि डिजिटल कशी शाळा करण्यात येतील, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे मी कुठे थांबलेलो नाहीये. पराभव हा क्षणिक असतो. ते टेन्शन घेणार आम्ही नाही आहोत. कारण आम्ही काय आमचा संसार विकून इलेक्शन लढलेलो नाहीये. आम्ही पत्रांच्या घरात आहोत, आजी आहोत आणि लाजपत राहिलो तरी आम्हाला फरक नाही पडत. आम्हाला काही फॅट विकायची गरज नाही पडली आणि पडणारही नाही.